विद्यार्थी मित्रांनो, आपण लेसन नंबर 4 मधील एक चॅप्टर आपण पाहणार आहोत. द एक्सटिरियर अँगल ऑफ अ ट्रायंगल म्हणजे त्रिकोणाचा बाह्यकोन. इन डायग्राम सी हियर ट्रायंगल ए बी सी. इथे त्रिकोण ए बी सी आहे. देर आर 3 अँगल्स इन अ ट्रायंगल. तुम्हाला त्रिकोणाच्या आतमध्ये 3 कोन दिसतात. फर्स्ट वन अँगल सी ए बी. दिस वन अँगल सी ए बी. सेकंड अँगल ए बी सी. अँगल ए बी सी. थर्ड वन अँगल ए सी बी. These 3 angles are interior angles of a triangle ABC. आता हे 3 जे कोन आपण पाहिले हे त्रिकोणाच्या आतमध्ये आहेत, म्हणून हे त्रिकोणाचे 3 अंतरकोन आहेत, इंटिरियर अँगल. पण आपल्याला आता पाहायचं आहे काय, द एक्सटिरियर अँगल ऑफ अ ट्रायंगल म्हणजे त्रिकोणाचे बाह्य कोन आपल्याला पाहायचं आहे. आता आपण काय केलं पहा, वी एक्सटेंड द साइड बी सी म्हणजे आपण बाजू बी सी ही पुढे वाढवली. पहा इकडे सीच्या पुढे इथे वाढवली. अँड साइड सी ए ऑल्सो वी एक्सटेंड हियर आणि सी ए ही बाजू देखील आपण इकडे पुढे वाढवली. अँड थर्ड वन साइड ए बी ऑल्सो वी एक्सटेंडेड हियर म्हणजे आपण ए बी ही बाजू देखील पुढे वाढवली. याच्यामुळे काय झालं पहा, आपल्याला 3 नवीन कोन मिळाले. वी गेट 3 न्यू अँगल्स. वन इज दिस, हा एक अँगल मिळाला. सेकंड दिस अँड थर्ड दिस वन. असे आपल्याला 3 नवीन अँगल मिळाले. वी गेट 3 न्यू अँगल्स. बघा, व्हेन वी एक्सटेंड वन साइड ऑफ अ ट्रायंगल म्हणजे त्रिकोणाची एक बाजू आपण वाढवली. द अँगल ऑब्टेन विच फॉर्म्स लिनियर पेअर. बघा आता जो मिळालेला आहे किंवा फॉर्म झालेला अँगल आहे त्यांनी हा इंटिरियर अँगल आहे याच्याशी काय केलंय, लिनियर पेअर विथ द ॲडजेसंट अँगल. ॲडजेसंट अँगल मीन्स लगतचे कोन. पहा, अँगल ए सी बी अँड अँगल ए सी. इथे आता आपण नवीन नाव देऊया एम. ए सी एम. वी गेट न्यू अँगल अँड न्यू अँगल इज ॲडजेसंट अँगल ऑफ इंटिरियर अँगल म्हणजे आंतरकोनाशी जोडी करणारा आपल्याला नवीन कोन मिळाला. हियर इज ऑल्सो अँगल. इथे आपण एल नाव देऊया, एल ए बी. आणि इथे नाव देऊया आपण एन, एन बी सी. वी गेट 3 न्यू अँगल्स अँड दीज आर इंटिरियर अँगल्स. द न्यू अँगल फॉर्म्स अ लिनियर पेअर विथ इंटिरियर अँगल म्हणजे नवीन तयार झालेला कोन जो आहे तर आंतरकोनाशी तो रेषीय जोडी करतो. म्हणजे ह्या दोघांची बेरीज केली तर 180 अंश येते. द टोटल ऑफ ॲडजेसंट अँगल दिस 2 ॲडजेसंट अँगल इज 180 डिग्री. सो दे आर लिनियर पेअर ऑफ अँगल्स म्हणजे ते दोन्ही रेषीय जोडीतील कोन आहे. मग ह्या नवीन तयार झालेल्या कोनाला काय म्हणायचं, तर on the extending one side of the triangle, the angle obtained which forms a linear pair with the adjacent in an interior angle of the triangle is called an exterior angle of the triangle. म्हणजे आपण त्रिकोणाची एक बाजू वाढवली असता तयार झालेला कोन हा त्रिकोणाच्या आंतरकोनाशी रेषीय जोडी करतो. त्या कोनाला, त्या त्रिकोणाचा बाह्य कोन असे म्हणतात. मग ह्या झाला काय, एक्सटिरियर अँगल 1,
इथे झाला एक्सटिरियर अँगल 2, इथे झाला एक्सटिरियर अँगल 3. म्हणजे 3 बाजू वाढवल्या असता एक्सटिरियर अँगल आपल्याला किती मिळाले? 3. आता आपण उरलेल्या अजून बाजू वाढवल्या तरी आपल्याला मिळू शकतात. पहा, AC आपण तिकडे वाढवली होती, आता आपण इकडे एक्सटेंड करूया. BC इकडे एक्सटेंड केली होती, आपण इकडे एक्सटेंड करूया. नंतर BA आपण इकडे एक्सटेंड केली होती, आपण अपोजिट साईडला पण एक्सटेंड करूया, म्हणजे वाढवूया. आपण तिन्ही बाजू एकाच बाजूला न वाढवता आपण दोन्ही बाजूला वाढवल्या तर अजून आपल्याला नवीन अँगल्स मिळाले. सी दिस वन ऑल्सो, दिस वन ऑल्सो, दिस वन ऑल्सो. मग आता हे पण काय झाले? एक्सटिरियर अँगल. वी गेट एक्सटिरियर अँगल हिअर 1 2 3 4 5 6. म्हणजे साईड दोन्ही बाजूने एक्सटेंड केली असता आपल्याला किती एक्सटिरियर अँगल मिळतात? 6. X, Y and Z असे 6 अँगल्स तयार झाले. तर 6 अँगलची नावं तुम्ही लिहू शकता. त्याची नावं आपण लिहूया. 1 2 3 4 5 6. हे 6 अँगल जे आहेत ते एक्सटिरियर अँगल आहेत. मग तुम्ही म्हणाल हा अँगल का एक्सटिरियर नाही? तर तो हा जो अँगल आहे, दिस अँगल इज नॉट अ लिनियर पेअर ऑफ अँगल सी. म्हणजे ह्या सी इंटिरियर अँगल जो आहे त्याच्याशी हा लिनियर पेअर करत नाही, म्हणजे रेषीय जोडी करत नाही. पहा, हा आणि हा एका रेषेत आहेत का? नाही. हे दोन एका रेषेत आहेत आणि हे दोन एका रेषेत आहेत. म्हणजे त्यांनी लिनियर पेअर केली पाहिजे तरच ते एक्सटिरियर अँगल्स होऊ शकतात. बघा, अँगल फर्स्ट अँगल ZAC, सेकंड अँगल ACM, थर्ड अँगल XCB, फोर्थ अँगल NBC, फिफ्थ अँगल YBA, सिक्स्थ अँगल LAB. These angles are exterior angles of triangle ABC. म्हणजे हे जे 6 अँगल आहेत हे त्रिकोण ABC चे बाह्य कोन आहेत. एक्सटेरियर अँगल ऑफ ABC. विद्यार्थी मित्रांनो, आपण एक्सटेरियर अँगल म्हणजे बाह्य कोन पाहिला. आता आपण पाहूया द प्रॉपर्टी ऑफ एन एक्सटेरियर अँगल ऑफ अ ट्रायंगल. म्हणजे त्रिकोणाच्या बाह्य कोनाचा गुणधर्म आपण पाहूया. अँगल PRS इज अन एक्सटेरियर अँगल ऑफ ट्रायंगल PQR. अँगल PRS म्हणजे हा इज एक्सटेरियर अँगल, हा बाह्य कोन आहे. कोणाचा? ट्रायंगल PQRचा. हा बाह्य कोन आहे, एक्सटेरियर अँगल ऑफ ट्रायंगल PQR. द इंटिरियर अँगल ॲडजसंट टू इट इज अँगल PRQ. आणि हा कोन PRQ हा त्याचा लगतचा आंतरकोन आहे. ॲडजसंट म्हणजे लगतचा, इंटिरियर म्हणजे आंतरकोन. म्हणजे ह्या बाह्य कोनाचा हा आंतरकोन आहे. द अदर टू इंटिरियर अँगल्स, अँगल P अँड अँगल Q आर फर्दर अवे फ्रॉम अँगल PRS. म्हणजे इतर दोन कोन P
आणि कोन क्यू हे कोन PRS पासून फर्दर अवे म्हणजे दूर आहेत. पहा, हा अँगल ह्याच्या लगत आहे, ॲडजसंट आहे, आणि हे फर्दर अवे म्हणजे त्याच्यापासून ते दूर आहेत. कोणापासून? अँगल PRS पासून हे दोन कोन दूर आहेत. दे आर कॉल्ड द रिमोट इंटिरियर अँगल ऑफ अँगल PRS. म्हणजे कोन PRS चे दूरस्थ आंतरकोन आहेत. रिमोट इंटिरियर अँगल म्हणजे दूरस्थ आंतरकोन आहेत. अँगल P प्लस अँगल Q प्लस अँगल PRQ. बघा, अँगल P म्हणजे हा, अँगल Q म्हणजे हा, आणि अँगल PRQ म्हणजे हा. म्हणजे हे तीन इंटिरियर अँगल यांची टोटल किंवा सम ऑफ 3 अँगल्स ऑफ ट्रायंगलच्या 3 कोनांची बेरीज किती असते? 180 डिग्री. हे आपण पाहिलेलं आहे. मेजर अँगल PRS पाहूया कुठे? PRS हा एक्सटिरियर अँगल प्लस मेजर अँगल PRQ म्हणजे हा PRQ हा इंटिरियर अँगल, या दोघांची बेरीज किती असणार आहे? 180 डिग्री. बिकॉज दे आर लिनियर पेअर. इन अ लिनियर पेअर ते रेषीय जोडीतील कोन आहेत म्हणून त्यांची बेरीज 180 अंश. म्हणून इथं रिझन लिहिलंय, अँगल्स इन अ लिनियर पेअर. आता आपण पाहूया, देअरफॉर मेजर अँगल P प्लस मेजर अँगल Q प्लस मेजर अँगल PRS म्हणजे बघा, PQ आणि PRS म्हणजे हे 3 कोन इज इक्वल टू किती? 180 आहेत. तर याची 180 टोटल आहे, ती कोणाच्या बरोबर आहे? इज इक्वल टू मेजर अँगल PRS म्हणजे एक्सटिरियर अँगल प्लस मेजर अँगल PRQ म्हणजे हा इंटिरियर अँगल. म्हणजे एक एक्सटिरियर आणि एक इंटिरियर, त्याचा ॲडजसंट इंटिरियर अँगल असेल. ह्या दोघांची बेरीज ह्या 3 कोनांच्या बेरजेइतकी असते. देअरफॉर मेजर अँगल P प्लस मेजर अँगल Q म्हणजे P आणि Q इज इक्वल टू मेजर अँगल PRS म्हणजे हा जो एक्सटिरियर अँगल आहे ह्याचं मेजर ह्या 2 अँगलच्या सम इतकं असतं. समजा मी इथे लिहिलं, इथं 120 डिग्री असेल, तर ह्या 2 अँगलचे मेजर किती येईल? 60 डिग्री अँड 60 डिग्री. किंवा इथे 60 असेल तर 120साठी जेवढं पाहिजे असेल तेवढं, म्हणजे सेमच असतील असं नाही, पण ह्या दोघांची बेरीज ही या एक्सटिरियर अँगल एवढी असते. हे याच्यावरून आपल्याला समजेल.